बाबूराव 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 बाबूराव. हॅलो, पानसरे मॅडम का? कुठे आहे मॅडम सध्या? आपण पुण्यात आहात काय? हो, आपण कोण बोलताय? आम्ही कार्यकर्ता बोलतोय आमच्या मॅगझिन मधून. कुठल्या मॅगझिनचे? भविष्य दशा आणि दिशा. भविष्य दशा बोलताय? तज्ञ लोकांचे मी त्याच्यामध्ये आर्टिकल्स घेणार आहोत. तर तुम्ही आहात का इंटरेस्टेड? बरं. हा, घेऊया. तुम्ही आहात नाही म्हणजे इंटरेस्टेड? हो हो, काही हरकत नाही. हा, कसं असतं भविष्याबद्दल स्वप्न बघताना सुद्धा माणसांनी काय बेसिक विचार करायला हवा? तुम्ही काय म्हणाल त्याच्यावर? काय आपलं म्हणणं आहे? माझं म्हणणं म्हणजे आता काय, दशा आणि दिशा दोन्ही आहे. दिशा जर चांगल्या प्रकारे दिली तर दशा होण्याची काही गरजच पडत नाही माणसाला. हा, पण दिशेचाच प्रॉब्लेम येतो ना. ते आहे, दिशा व्यवस्थित मिळायला पाहिजे. भरकटल्यासारखे होतात. बरोबर आहे. तर मग काय म्हणाल तुम्ही त्यावर? व्यवस्थित दिशा तुम्हाला राईट मिळाली तर तुमची दशा होणार नाही. राईट आणि लेफ्टचा प्रश्न नाहीये, मुळात भरकटण्याची जी काही स्थिती असते. नंतर बोललं तर असं नाही ना, गेली वेळची गेली. हा, नंतर तुमचा असा का असं होतं ते. तुम्ही काय म्हणाल त्याच्यावर? कुठच्या विषयावर? कुठल्यावर बोलत होतो आपण आता? भरकटण्याच्या विषयावर बोलत होतात ना. हा, ते जरा माझं जरा भरकटलं बोलणं. म्हणजे थोडस काउन्सिलिंग जो प्रकार असतो तो त्यामध्ये गरजेचा आहे का नाही? काउन्सिलिंग नक्कीच भरकटलेल्या लोकांना दिशा देता येते. होतं काय, साधारणपणे पाककृतींबद्दल बोलताना किती प्रमाण आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही विशेषतः. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रमाण ठरलेलं असतं ना एखादी पाककृती करताना. बरोबर. हा, तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? नाही, ते जरुरी आहे, कारण ती पाककृती आहे. जर ते कळलं प्रमाण तरच ती कृती व्यवस्थित होणार. आणि सचिन तेंडुलकरने जेव्हा सेंचुरी केली होती ना, त्यावेळेला त्या सेंचुरीला म्हणजे प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती, ती मीडियाने भरपूर दिली होती. एकदा जर आपल्याला कळलं ना तर असं मला तुम्हाला विचारत होतं की पावसाळ्यामध्ये तण उगवतं ना, त्या तणांचं हे त्याच वेळेला जर खोडून काढलं तर तण वाढणार नाही जास्त. ते नाही गेला पाहिजे. भरकटताय का तुम्ही? जरा विषयांतर होते का? तुमचंच विषयांतर होत असलं पाहिजे. कारण मी काय म्हटलं, ज्या त्या वेळेला ते तण काढलं गेलं पाहिजे, खोडलं गेलं पाहिजे. आणि मग कसं होतं, बॅटिंग करताना पिचवर प्रॉब्लेम येतो ना, बॉल टर्न व्हायला वगैरे, नाही का? हा, बरोबर. भरकटतोय का मी बोलताना थोडस? कारण माझा तो तुम्ही भरकटतात. एकदा पाककृतीवर एकदा पिचवर जात आहे, असं होत आहे. हा, नाही, माझा तो जरा प्रॉब्लेम आहे. थोडस समुपदेशन सुरू आहे माझं. मग कोणती ट्रॅव्हलिंगला बस चांगली साधारणपणे काश्मीरला वगैरे जायचं ठरलं तर? कोण चाललंय काश्मीरला? हो, सॉरी. नाही, म्हणजे आपण काय बोलत होतो? हॅलो, पानसरे मॅडम, ठेवला का? भरकटलाय का? बाबूराव बाबूराव बाबूराव.